मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत कलम बोरेचवाडी या मैदानामध्ये. बिनजोडचा आज मैदान आहे. आज छोटा डॉन इंद्रा आज गुलालाचा मानकरी झालेला आहे. आज त्याला आज आपण विचारूया मालकाला. तर आज इंद्राचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा, आज कसं नियोजन झालं? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आज आमचा नियोजन असा लागला की पैऱ्यावाल्यांनी बॅनरवरती आपल्याला फोन आला होता. तर त्यानंतर मग त्यांच्या हिशोबाने आपण पहिला एक आपला लपून होता पहिला, नंतर ठरला का दोन्ही दाखवून केला अशा हिशोबात आपला पैरा झालतामध्ये नियोजन. बघा मित्रांनो, आज बॅनरची शर्यत होती आणि खूप चांगला गुलाल घेतलेला आहे. दादा, तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. सागर नारायण जमदरे, सागाव बारवी डॅम. बघा मित्रांनो, बारवी डॅम सागर जमदरे हे मालक आज इंद्रासोबत आहेत. दादा, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? बैलाने आज कशा प्रकारे गुलाल करून दिला? गुलालाचं तर काय सांगायचं, आता आमचा फोन आले होते गाठ भेटणार नाही. घाटावरती त्यांनी फायनल वगैरे मारलेली बैल आहे ती दोन्ही पण, आणि आहे देवाची कृपा आहे आपल्यावर. नंदी पण आपला तसा लागलाय. आहेत जलणाऱ्या माणसांची पण कृपा आहे आमच्यावर. काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय मी जास्त काय बोलतच नाही त्यांच्याबद्दल. त्यांना असंच सांगतो, असंच जलद राहा आणि आम्हाला पुढे जाण्यात जरा मदत करा. बघा असेच आशीर्वाद द्या. बघा आज मालक बोलत आहेत. विरोधकांनी खूप ट्रोल केलेला आहे आणि आज त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की असंच तुम्ही करत राहा, आम्ही असंच गुलाल घेत राहू. आपल्यासोबत सहकारी पण आहेत, त्यांना सुद्धा विचारू. दादा, काय सांगाल इंद्राबद्दल? काय सांगायचं, जिथं जिथं आमच्या इज्जतीचा प्रश्न आला तिथं तिथं वासराने आम्हाला करून दाखवलाय. आणि जेवढा टाइम आमच्या इज्जतीच्या विषयात वासराने आमचा मान राखलाय प्रत्येक टाइम. बघा, जिथे जिथे त्यांच्या इज्जतीचा सवाल असतोय तिथे तिथे इंद्राने गुलाल करून दिलेला आहे. आणि आज सगळे सहकारी खूप आनंदात आहेत. तर दादा, काय कुठून घेतला हा बैल? वासरू आम्ही गावातूनच घेतला होता. किती रुपयाला खरेदी केली? हा, आम्ही 25,000 वासरू घेतलेला आहे. आणि त्यांच्याच कृपेने आम्ही आता असे वरती जात राहतोय. आणि अशीच कृपा दाखवा, असंच वरती जात राहू आम्ही. बघा, त्यांच्याच कृपाने आज वरती जात आहेत आणि अशीच कृपा राहू द्या, असंच ते सांगत आहेत. दादा, आज किती गुलाल झाले इंद्राचे? आता परत 16-17 गुलाल झाले वासराचे. 2 टाइम गाडी जाते. आता मागच्या मैदानात आमची गाडी बाहेर गेली, ती बघून आम्हाला खूप जणांनी फोन केले का आम्ही तुमच्या इंद्राच्या विरोधात पैसे लावतो, असं तसं हे ते. त्यांना वाटलं का आता इंद्रा बाहेर गेला, त्यामुळे आता काय इंद्रा परत गुलाल नाही घेऊ शकत. पण वासरांनी करून दाखवला आज. त्यामुळे त्यांनी गावाला तसे आहेत आमचे विरोधक, त्यांनीच आज वासरावर गाडी फिरवायला सांगितली आणि त्यांनीच हे करून आमच्यावर नियोजन केलं. पण वासरांनी करून दाखवलं आज आमची किती पॉवर आहे वासराची. जेवढ्या पण गाड्या मारल्यात ना वासराच्या, त्या सर्व आमच्या सुट्टीच्या नियोजनामुळे झाल्यात. खालून अंतर टाकून गाड्या पुढे गेल्यात, त्याच फक्त गाड्या ते जिंकल्यात. बाकी सगळ्या गाड्या त्यांनी जिंकून दाखवल्या. बघा, मालक सुद्धा सांगत आहेत की खूप चांगल्या प्रकारे इंद्राने नाव केलेलं आहे आणि आदत वयामध्ये आज इंद्रा टॉपमध्ये पळतोय. बऱ्याचशा मैदानामध्ये इंद्राचं नाव सुद्धा गाजत आहे. दादा, काय सांगाल आता पुढे त्याचं नियोजन कसं राहील इंद्राचं? आता इंद्राची टीम ही सर्व आता 5 पांडव आहेत आमचे, ते सर्व नियोजन करतात, त्या हिशोबाने चालतं. काही बाकी विशेष काय नसतं. कुठल्या बैलासोबत इंद्रा पळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बिस्लरी सोबत, निशान सोबत असे बरेचसे बैल आहेत, त्यांच्यासोबत आम्ही पळवतो सध्या. अजून कोणत्यात पळायला पाहिजे असं नियोजन लावलं नाही, आम्ही विचार नाही केला, पण पळतात चांगल्या चांगल्या बैलांमध्ये पळतो. बघा, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आज इंद्रा बिस्लरी सोबत पळालेला आहे. बिस्लरी पण आदतमधला टॉपचा वासरू आहे आणि खूप नाव केलेलं आहे. त्याच्यासोबत सुद्धा पळालेला आहे. निशान सोबत सुद्धा पळालेला आहेत. आज मोठे मालक सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विचारू. दादा, काय सांगाल इंद्राबद्दल? इंद्रा आमचा असा आहे की लोक जळणारे जळतात, पण आम्ही करून दाखवतो. असं पर्यंत आमचं नियोजन आहे का आम्ही म्हणजे घमेट करू नाही येत, आम्ही नम्रता घेऊन गाड्या करतो, असे आमचे नियोजन आहे. आणि चांगला ब्राह्मणगावचा बाजी, त्यात सुद्धा आमचा बैल पळालेला आहे. त्यांनी चांगले चांगले गुलाल घेतलेले आहेत आणि आजपर्यंत आम्ही माघार घेतलेलीच नाही. ज्याचा फोन येईल त्याला नाही बोलतच नाही, का लहान आहे मोठा असं आम्ही काही करत नाही. बैला काम बैल करणार आहेत या दृष्टिकोनाने आम्ही गाड्या करतो. बघा, दादा सुद्धा सांगत आहेत की ब्राह्मणगावच्या बाजीसोबत सुद्धा खूप चांगला असे गुलाल घेतलेले आहेत आणि मालक सुद्धा बोलत आहेत. त्यांना सुद्धा विचारा. काय सांगाल दादा? जेव्हा आम्ही वासरू घेतला, लहान होता खूप, पण त्या टायमाला आमची म्हणजे मेवणाच लागतो माझा विकास बोराडे म्हणून पादरीपाडा,
त्यांनी स्टार्टिंगलाच नाग्यामध्ये, म्हणजे नाग्या पण चांगला बैल आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला शिकवलं आहे, नाग्यामध्येच वरती आणलाय. त्याच्यामुळेच इंद्रा वरती आज. त्यानंतर पैरे वगैरे होत गेले, मोठे मोठे पैरे झाले, पळायला लागला व्यवस्थित. म्हणजे कृपा आहे, नाग्याची कृपा आहे खरी आपली. बघा सहकारी सुद्धा बोलत आहेत, काय सांगाल दादा? आमच्या इंद्राबाईला इंद्राचा आदरस्तंभ हा नाग आहे. इंद्रा जेव्हा जेव्हा मैदान येतो ना तेव्हा पब्लिक बोलते इंद्रा आला आज. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक बोलले, म्हणजे दुसरे बोललात की तुमच्या इंद्रा आज गाडी भेटणार नाही तुम्हाला, ही गाडी चांगली बोलते, पण तेव्हा तेव्हा इंद्राने ती गाडी मारलेलीच आहे. आणि आम्ही बोलून गाडी मारतो, जेवढ्या गाड्या मारल्यात तेवढ्या टॉपच्याच मारल्यात आम्ही. बघा कॉन्फिडन्समध्ये सांगत आहेत, सहकारी पण चांगलं सहकार्य करत आहेत आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की वासरू काहीतरी करून दाखवेलच आणि ते साध्य करून दाखवतोय. दादा आज या बोऱ्याच्या कलम बोरेवाडीमध्ये आज तुम्ही गुलाल घेतलाय, खूप सहकारी आनंदित आहेत. विरोधकांना तुम्ही काय संदेश द्याल? गाडी मैत्री पूर्ण झाली, असं काय विशेष नाही. आमचा फोनवर बॅनरवरती गाडी जमली होती, बाकी असं काय विशेष काय आहे नाही. आम्ही आमचा जसं विरोध काय नाही, आज त्यांची गाडी झाली, उद्या आम्ही पैऱ्यात पण पळू, आमचं काय नाही. आम्ही शर्यती मैत्रीपूर्ण करतो प्रत्येकाशी, केल्याप्रमाणे. कसं शरीर क्षेत्रामध्ये आपल्याला विरोध करून काय फायदा नाही. जे लोक तुम्हाला ट्रोल करतात त्यांच्याबद्दल काय सांगाल? जे ट्रोल करतात ना ते असंच ट्रोल करा, आम्ही असं पुढे जाऊ. जेव्हा जेव्हा ते आम्हाला ट्रोल करतील ना तेव्हा तेव्हा ती गाडी आम्ही 100% मारू, मारणार म्हणजे मारणार. आणि आमचे इंद्रा ग्रुप आहे, आम्ही एवढे सहकार्य आहेत का, एवढे इथं आहेत ना, एवढे सहकार्य आहेत. ही आमची मेहनत आज अजून आहेत म्हणजे, पण हा आहे ना सगळ्यात जास्त मेहनत हा करतो इंद्राची. म्हणजे इंद्रा हा त्याच्या पोरासारखा सांभाळतो याला. इंद्रा काय आहे ते सगळं बघतो. बघा सहकाऱ्यांना पण खूप चांगला असा आनंद झालेला आहे आणि त्यांनी आज मनपूर्वक सांगितलेलं आहे. आज त्यांना गुलाल भेटला त्याच्याबद्दल खूप आनंदित सुद्धा येत आहेत. दादा आजच्या नियोजनाबद्दल आणि या गुलालाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढचं नियोजन पण असंच राहो, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.